आवडलेली गोष्ट कशी अर्पण करायची, हे ह्या 4थ्या अध्यायामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. नुसतं कर्म करण्याला अर्थ नाहीये. बुद्धी असो नसो कर्म करतातच आहेत. की अर्जुन फक्त कृष्णाच्या जीवावर एकटा लढतोय, सारं बळ माझ्याकडे असून देखील. कारण तो सैन्य घेऊन गेला होता. चांगल्या गोष्टींचं रक्षण हेच या विश्वामधलं खरं कार्य आहे. आणि म्हणून सत्सद विवेकाने वागणं हे या विश्वातलं सर्वात मोठं कार्य आहे. चांगुलपणाच्या ओझ्याखाली माणूस करते प्राणाच्या भ्रमामध्ये स्वतःला विसरून जातो आणि पुन्हा नाही का वाईट कर्म करायला लागतो. तू जेवढं माझ्यासाठी करशील तेवढंच मी तुझ्यासाठी करतो. पण जेव्हा तू सर्वस्व मला मानतो, तेव्हा मीही सर्वस्व तुझ्याकडे पाहत असतो. त्यांना माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांनी आयुष्यामध्ये उभं केलंय. म्हणून म्हटलंय, तयासाठी सर्व मी करी, एकच भाव श्रद्धा अंतरी, जपून ठेवा ती माझ्यावरी. मी करू का नको, करू का नको, अशा डायलॉगमध्ये असलेला अर्जुन, आता त्याला निदान एवढं तर कळलंय की ज्ञानयुक्त कर्म केलं की निश्चित आपल्याला काहीतरी प्राप्ती आहे. अर्जुन ज्याप्रमाणे ज्ञानी होता, त्याच गुरूंकडून तशाच प्रकारचं ज्ञान दुर्योधनही शिकलेला होता. मग व्हॉट मॅटर्स, इंटेन्शन मॅटर्स. पण कृष्ण कोणाच्या बाजूला आहे? धर्माच्या बाजूला आहे. तू अधर्माचं काम करतोय. कोणाच्या हातून काम चांगलं होतं? जो नेहमी एथिक्स फॉलो करतो त्याच्या हातून चांगलं काम होतं.